गुन्हेगारीकडे वळवतंय. मी बोले ना, मी अजून बोललेलो नाही. हे प्रकरण हे असं आम्ही जर बाळासाहेबांकडे ठेवलं तर याचा उद्रेक होईल. साहेब उद्रेक होईल. मी आज 36 जिल्हे चालवतो. मी माथाडी चालवते. माथाडी चालवत असताना मी प्रत्येक क्षेत्रातले लोक चालवतो. आज माझ्याकडं मंत्रालयातले 6000 कर्मचारी आहेत. तुमच्या पोलीस प्रशासनामधले 6000 आहेत. का? कारण जे पंतप्रधान बिंडोकांनी जे काढले, काय काढले तुम्हाला माहिती आहे का? प्रायव्हेट याच्यासाठी ते सगळे माझ्याकडे आहेत. पण ते दस्तक थांबवलेलं आहे. उघडणार केव्हा? जेव्हा बाळासाहेब मला देतील बाबा हे ओपन. तर त्याच्यासाठी सांगतो झाकली मूठ 1.25 लाखाची. ह्या गोष्टीत मी काय यानं सांगत नाही पुढे जा पाठी जा. तुम्ही याच्यावर निर्णय द्या. तुम्ही जर निर्णय दिलात नाही तर मी सांगून जातो की त्या तिथं भीमू कोरेगाव होणार. मग तो संभाजी भिडे येऊ द्या, नाहीतर तुमचे डायरेक्ट सिनियर येऊ द्या. त्याच्यावरती कदापि थांबणार नाही. कारण काय आत्तापर्यंत तेच झालेलं आहे. बिचारा गरीब असेल तो मारला जातोय. जे असतात मातब्बर ते गरीबाला चेसतात. मगाशी तुम्ही बोलल्यानुसार 2009चा प्रूफ दिलेला आहे. मी असं बोलून जातो, तुम्ही नोट करा पाहिजे तर. त्याची परिस्थिती करोनाच्यामुळं जर पंतप्रधान स्वतःचं मातही करतो, राम मंदिर बांधतोय आणि ते तुटून जातंय तर मी काय बोलायला हरकत नाही. तर ते 2000चा प्रूफ आहे. त्या प्रूफवरतीच पुढे जाऊ द्या. तुम्हाला त्यानंतर भाडं पाहिजे करा. आणि ते जे भाडं आहे त्यांचा जो वैयक्तिक आहे ना, भाव आणि भाव, तो भाव आता का आला हे तर वेगळ्या गोष्टी आहेत. मग त्याला सिद्ध करायला लागेल. मग परत ती याचिका दाखल करा. याच्यात विलंब होईल तोपर्यंत ते काय उपाशी मरणार. कारण काही शेतकरी उपाशी मेले, त्यांच्यामध्ये उपासमारीची पाळी येऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगतो. आता ज्यांनी एव्हिडन्स दिले स्वतःच्या बुद्धीने, ते पण एव्हिडन्स बरोबर आहेत सगळ्यांची. मी फक्त सांगून जातोय हे वाणी समजा, चांगुलपणा समजा की मी बाळासाहेबांकडे बोलायच्या अगोदर याच्यावरती जो काय तुमच्या आमच्या संमतीने आणि त्याचा तिथे उभं राहील या मार्गातून मी बोलतोय. तर बाळासाहेबांना सांगितलं, बाळासाहेब बोलतात कोण होता तिथं, पहिली त्याची इन्क्वायरी कर. तो किती सभ्य आहे त्याच्या परिमंडळातला, त्या कोणतं ते तुमचं समिती, त्याच्यातला किती स्वच्छ आहे तो बघ. त्याच्या इन्क्वायऱ्या चालू कर. त्याला दाखवून दे. बघ तो येतो की नाही बघ. तेच नाही करायचं. चांगलपणाने तुमचं नाव मला दिसलं नाही. अवचर साहेब बघा, तुम्ही जर मला आता कळालं तुमचं पण मला तुम्ही फोन केला होता साहेब, चांगलपणाने झालं तर बरं आहे. आणि मी जातोय म्हणून पाठवून काहीतरी तुम्ही असं करू नका. फक्त माझ्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. बाकीचं जे काय आहे ते दस्तबंद बंद. माझा पहिला पॉईंट आमचा जो आहे तो झाला पाहिजे. याला न्याय मिळाला, याला नाही मिळाला तर कदाचित आम्ही वेगळ्या नजरेने बघू. पण दुकान हे त्याचं पोटापाण्याचं आणि कुटुंब सांभाळण्याची जी दुकान आहे ते त्याला द्या. त्याला काय द्यायचं आहे, त्याला पत्रकार करायचं असेल, कशा प्रकारे कसं तुम्ही द्या, आयडिया द्या. आज काही उगाच फाईल बनलेली नाही. बाळासाहेब जो कार्यकर्ता बनवतात रक्ताचा, तेव्हा त्याला हितंबूज माहिती सांगतात आणि ते येतात आणि जातात. ते माहिती मी घराण्याचा कार्यकर्ता आहे, मी घराण्याचा सेवक आहे. त्याच्यामुळं मी कोणाच्या चहाचा पण निंदा नाही, काही नाही. हे एवढं बोलतो जातो. माझे जिल्हाध्यक्ष आहेत, आज राष्ट्रवादीचे आहेत, हे आमचे दादा आहेत, इकडे हे आहेत. याच लोकांनी आज एका माणसासाठी आलेले आहे, सोनावण्यासाठी. ते फक्त तुम्ही लक्षात ठेवा. साहेब तुम्हाला 8 महिन्याने आम्हाला बोलवा तुमचा समारोप करायला. आम्ही येऊ नक्की. नाही जे आहे ते जे प्रॅक्टिकली ठीक आहे ना. आपण प्रॅक्टिकल विषय नाही सर. आता मी थोडं मीडियाचं थोडं 2 मिनिटं बघतो. जो आपलं तुम्हाला जे सांगायचं ना गर्भितार्थ या सगळ्या बोलण्यातून, तो जो अप्रोच आहे ना त्यांनी सुरुवातीपासून ठेवला असताना तर तुम्हाला याची गरजच नाही.
साहेब मी आहे ना खरं सांगतो इथं काय मी आहे केलं, ना प्रत्येक वेळेस मीडिया नाही, तो अप्रोच बर का पोलीस हे बघा संप होता आंदोलन होतात पोलीस मध्यस्थी करून मिटवतात त्याप्रमाणे आपण आम्ही प्रयत्न meeting करू घेतली. असं काही नाही आहे सांगितलं. पण कसं आहे यांनी पण अप्रोच तसा ठेवला पाहिजे कसं असतं एका हाताने टाळी वाजत नाही आता जेव्हा मी आलो ना मी जेव्हा गाडीतून उतरलो तो वेगळी भूमिका होती पण इथं सगळ्यांनी सांगितलं की साहेब बोलताय ते संदेश मी शेवटी बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे करून येतं मग आलोय तर परत जाण्यासाठी नाही असा भूमिका असते डायरेक्ट सांगताय आणि इनडायरेक्टली मी जे सांगताय ते बी आम्हाला कळतंय. बरोबर आहे, तुम्ही डायरेक्ट जे सांगताय लोकांचं मग ते आम्हाला कळतंय आणि त्यातून तुम्हाला इनडायरेक्टली काय सांगायचं ते बी आम्हाला कळतं. पण तू आपलं तू अप्रोच ठेवून जर काम केलं तर 100% यश मिळेल. एक गरीब कुटुंब त्यात 100% यश मिळेल. पोलिटिकलची बदनामी झाली. तू अप्रोच ठेवा, जुन्नरचं नाव पण 100% पूर्ण महाराष्ट्रावर गेलं सगळं व्हॉट्सअप कुठल्या या माध्यमातून गेलेलंच आहे. त्यामुळे लोकांना पण असं होतं अरे प्रशासन असं काय करतंय असं का वाटतंय छोटीशी